क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सुरगाणा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांच्या आमदारपदासाठी बेलबारे येथील आदिवासी महिलांनी रोकडोबा मंदिरात नवस केला होता। त्यांच्या नवसाची पूर्तता करण्यासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघातील लाडके आमदार नितीन भाऊ पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार आणि तरुण नेतृत्व ऋषिकेश दादा पवार यांना बोलावून शनिवार 1 डिसेंबर 2024 रोजी दिलवाले येथील रोकडोबा मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आदिवासी महिलांनी एकाग्रतेने आणि श्रद्धेने केलेला नवस पूर्ततेचा हा कार्यक्रम आकर्षक आणि जोशपूर्ण होता। महिलांनी आणि सर्व उपस्थितांनी यावेळी संकल्प केला की नितीन भाऊ पवार यांचे राजकीय कार्य अधिक यशस्वी होईल आणि त्यांना आमदारपद मिळाले। नितीन भाऊ पवार यांच्या उपस्थितीत मंदिरात नवसाची पूर्तता केली गेली आणि त्याच दरम्यान महिलांनी विविध भक्तिपंथी गाणी गाऊन नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमात महिलांसह मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती आणि सर्वांमध्ये एक वेगळीच उत्साहाची लहर होती। मुलींनी नृत्य सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली। त्यांनी विविध गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सणाच्या वातावरणात समृद्धी आणली। नृत्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व लोकांनी उत्साहाने आणि आनंदाने प्रतिसाद दिला। यावेळी नितीन भाऊ पवार यांनी महिलांचा तसेच सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले। तसेच त्यांनी महिलांच्या समर्थतेवर समाधान व्यक्त करत असं म्हटलंय की आपल्या आदिवासी बांधवांचा आशीर्वाद आणि प्रेम हेच आपल्याला आगामी काळात अधिक शक्ती देईल आणि यश देईल। जयश्रीताई पवार यांनीही महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना एकजुटीने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं आवाहन केले। या कार्यक्रमात सर्व उपस्थित लोकांनी नवसाची पूर्तता केली आणि समर्पणाच्या वातावरणात त्यांना आशीर्वाद दिले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।